पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी, आमदार मुटकुळेंच्या प्रयत्नाला यश। हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला असून त्याबाबतचं पत्र सोमवारी उशिरा प्राप्त झाले। त्यामुळे आता वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या राऊंडमध्ये हिंगोली येथील महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे। हिंगोलीकरांसाठी केंद्राने दिलेली ही अत्यंत चांगली भेट आहे। हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंजुरीनंतर या ठिकाणी भौतिक सुविधा, स्टाफ नसल्याचं कारण सांगून राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला ब्रेक लावला होता। त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने त्यांच्याकडेच अपील दाखल केले, मात्र दुसरे अपील देखील फेटाळून लावले होते। दरम्यान हिंगोलीत महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आमदार तानाजी मुटकुळे यांनी प्रयत्न सुरू केले। हिंगोली प्रशासनाचा पाठपुरावा केला, मात्र आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयात रुग्णांची संख्या कमी असल्याचं कारण सांगत विद्यार्थी प्रवेशाला टाळाटाळ सुरू केली। त्यानंतर ही प्रयत्न सुरूच होते। आरोग्य मंत्रालयाने ऑनलाईन सुनावणी घेऊन 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला। याबाबतचे पत्र महाविद्यालय प्रशासनाला पाठवले। तसेच या ठिकाणी विद्यार्थी प्रवेशासाठी मान्यता देण्याबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगालाही कळवले। त्यामुळे आता वैद्यकीय अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। महाविद्यालय भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या इमारतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे। सध्या वैद्यकीय महाविद्यालय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतले जात असून दुसरे राऊंड सुरू आहे। आता तिसऱ्या राऊंडमध्ये हिंगोलीचा समावेश होऊन हिंगोलीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। दरम्यान आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नामुळे महाविद्यालयास मंजुरी मिळाली असून याला तिचा लोकप्रतिनिधींनी सुद्धा योगदान दिलं असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून व्यक्त करण्यात आली आहे। आज हिंगोली जिल्ह्यासाठी वैद्यकीय कॉलेजचा जे केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे, महाराष्ट्रात अन्य ठिकाणी पण काही महाविद्यालयाला मान्यता मिळालेली आहे, पण निश्चितच हिंगोली जिल्ह्याला एक महाविद्यालय मिळावं याच्यासाठी आमचे हिंगोलीचे कार्यसम्राट आमदार आदरणीय तानाजीराव मुटकुळे साहेब यांनी गेल्या मागच्या 10 वर्षापासून हे एक चांगला कॉलेज इथे यावं यासाठी केंद्र तथा राज्य याच्या मंत्रिमंडळाकडे सतत पाठपुरावा केला व त्यांना पाठिंबा म्हणून हिंगोलीतले सर्वच लोकप्रतिनिधी असतील किंवा आमचे व्यापारी महामंडळ असतील, व्यापारी संघ असतील किंवा हिंगोलीतले इतर बी कोणते आमचे जे प्रतिष्ठित नागरिक असतील, या सगळ्यांनी एक चांगला त्याला सपोर्ट केलेला आहे। आणि सगळ्याचीच मागणी होती का हिंगोलीला वैद्यकीय महाविद्यालय मिळावं, त्यासाठी आमदार साहेबाने त्याचा नेहमी पाठपुरावा केला आणि त्याचाच फळ हे आपल्याला आज सगळेजण आपण पाहू शकता का हिंगोलीला महाविद्यालय मंजूर झाला।